विचार कसा करावा, विचाराला कशी दिशा देता येते हे आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. निलेश सरांनी त्या विचारांना उच्च दर्जापर्यंत कसं नेता येईल हे शिकवलं आणि यातून हा प्रवास सुरू झाला. या प्रवासामध्ये जापानी सारखे चॅलेंज, कोडिंग सारखे चॅलेंज, आपण म्हणतो मुलांना आव्हानं द्या, परंतु मुलांना आव्हानं देताना स्वतः सुद्धा आव्हानं द्या. हे आव्हानं मी स्वतःसाठी घेतले आणि जापानी सारखी कन्सेप्ट त्याच्यावर एक मॉड्यूल तयार करण्याचं काम केलं आणि राज्यभरामध्ये त्या मॉड्यूलवर सर्वांनी काम केलं. जापानीचे परिणाम छान दिसले. त्यानंतर तसेच कोडिंगवर काम केले आणि जेव्हा आदरणीय संजय सरांची बदली झाली त्यावेळेस सरांनी मला चॅलेंज दिलं की आता तुम्ही मेंदूची पेटी तयार करा. मग एक एक खेळ शोधत गेले आणि अशी मजा येत होती. त्या मुलांसोबत एक खेळ घेतला की लगेच मुलं मला दुसरा खेळ सांगत होते आणि त्याचं संकलन होत गेलं आणि संकलन होऊन त्याचं एक गणितामध्ये रूपांतर झालं आणि हे संकलन म्हणजे आजची पुस्तिका आहे. या पुस्तिकेमध्ये